तर संदीप देशपांडे यांच्याकडनं ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण अद्यापही सुरूच आहेत। राज्याच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधवांच्या मनातलं ओळखलं का? भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावरून संदीप देशपांडे यांनी टोलेबाजी केली आहे। मला असं वाटतं त्या ट्विटमध्ये विचारलंय मी, जे लोक महाराष्ट्राच्या मनातलं ओळखतात ते भास्कर जाधवांच्या मनात काय त्यांनी ओळखलंय का, एवढाच माझा प्रश्न आहे आणि साधा आणि सोपा प्रश्न आहे। तर हिंदी सक्तीवरून राऊत आणि प्रकाश महाजन यांनी फडणवीस आणि शिंदेंवर निशाणा साधलाय। मराठी भाषेसाठी फडणवीस शिंदेंनी कधी बैठक घेतली का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय। तर शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये शिंदेंनी हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये शब्दही उच्चारला नाही, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात मराठी भाषेची तुम्ही जास्त अवहेलना करताय अशा बैठका घेऊन। आतापर्यंत मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी एकतरी बैठक तुम्ही घेतलीत का? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, सांगा ना मला। पण हिंदीसाठी बैठका सुरू आहे, चर्चा सुरू आहे। साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे? हिंदी भाषेसंदर्भात कोण साहित्यिक, मला 10 नावं सांगा। देवेंद्र फडणवीस यांना 10 साहित्यिकांची नावं माहिती आहेत का? कोण साहित्यिक? एकनाथ शिंदेना 5 साहित्यिक माहिती आहेत का? जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, ती लादली जाते, त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते। हो, ज्या मेळाव्यात स्वतःला शिवसेना म्हणून घेता, धनुष्यबाण लावता, तिथे हिंदीच्या सक्तीविरुद्ध एक शब्द उच्चारला जात नाही। मग ही जबाबदारी कुणावर आहे? ही जबाबदारी राज ठाकरेवर, राज ठाकरेच्या सैनिकावर आहे। म्हणूनच आम्हाला यांच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे। मराठीच्या अनेक कलाकारांचे मनसेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आम्हाला पाहायला मिळतात, मात्र ते यावरती आपली भूमिका मांडत नाहीये। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। आज तुम्ही बघा, कमल हसन असतील किंवा दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राजांचं मी परवा हे बघितलं, त्यांचं एक मला असं वाटतं कुठेतरी इंटरव्ह्यू होता, या हिंदी चॅनलवर इंटरव्ह्यू होता, तिथे ठामपणे त्यांनी हिंदी सक्ती का नको या विरोधात भूमिका मांडली। दुर्दैवाने आपले मराठी कलाकार, आता परत मी ते वाक्य बोलत नाही कारण त्याच्यावर गदारोळ होईल, पण त्यांनी अभिमानाने वागायला पाहिजे। जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, ती लादली जाते, त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते। जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार। कुठे आहेत नाना पाटेकर? कुठे आहेत प्रशांत दामले? कुठे आहेत माधुरी दीक्षित? कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं, पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना।